बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट, मोठा पाऊस, प्रचंड पाऊस होत आहे। आजही सुद्धा दुपारी मोताळा तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झाला। आपण पाहू शकतो की शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये गहू, मका आणि मिरची, टमाटे, भाजीपाला, भुईमुग वगैरे असे हे रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे। निसर्गामुळे कोप पावलेला असल्याचं दिसत आहे आणि या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे। शेतकरी हतबल झालेला आहे आणि आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहे। शेतकऱ्यांना विचारू की तुमच्या शेतामध्ये हे तुमचं शेत आहे, किती एकर मका पेरली होती, आणखी काय काय पिकं होते आणि त्यामध्ये किती नुकसान झाले आपले? मका होती आपली एकरभर, भुईमुग होता अर्धा एकर, मिरची होती 10 गुंठे, टमाटे होते अर्धा एकर, तरी 2 एकर क्षेत्र होतं आपलं। तर पुरा किती लाखाचं नुकसान झालं? आपलं नुकसान झालं तरी 1.5-2 लाखाचं झालं। तुमची आता सरकारकडे काय मागणी आहे? काय तुम्हाला की सरकारने काय करावं? पाहू आता सरकार काय मदत देते, काही नाही। गेल्या 2 दिवसापासून या भागात परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे। आता पंचनामे वगैरे सुरुवात झाली का? नाही, पंचनामे अजून कोणी आलं नाही, कोणी काही अजून आलीच नाही। म्हणजे प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी इथे आतापर्यंत? कोणीच नाही आला अजून, कोणीच नाही आला। नाही, तर हे आपल्यासोबत शेतकरी होते की ज्यांचं 3 ते 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये भुईमुग असेल, मका असेल, ज्वारी असेल अशा पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारकडे आता अद्यापर्यंत कोणी इथले प्रशासन अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामासाठी सुद्धा आलेला नाही। आता हे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी शेतकरी करत आहेत। जर ज्यांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर ते हतबल झालेले दिसत आहेत। त्यामुळे आता ही मागणी सरकार कितपत पूर्ण करते याकडे पूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, मोताळा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।